ची सूत्रांकडनं माहिती मिळते तब्बल 10,000 अशा प्रकारचे कार्ड या पेटीत टाकले गेलेले नाहीये। म्हणजे जे या ठिकाणी मंत्रालयात आपले कामं घेऊन येत असतात त्यांनी अशा प्रकारचे कार्ड घेतल्यानंतर जाताना या अशा प्रकारच्या पेटीमध्ये टाकायला पाहिजे होतं, मात्र तसं झालेलं नाहीये। कडक असा इशारा हा प्रशासनाकडनं दिला जातो। हे कार्ड तुम्हाला जर दिलं, तुम्ही डिजी प्रवेशाच्या माध्यमातून मंत्रालयात जर प्रवेश केला तर हे कार्ड तुम्हाला परत जाताना म्हणजे तुमचं काम आटोपल्यानंतर तुम्हाला परत करायचं। नमस्कार, मी प्रशांत गोडसे आणि आपण पाहतात लेट्सअप मराठी। राज्याचा गाडा याच मंत्रालयातून हाकला जातो आणि या मंत्रालयामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांपासनं मंत्री, राज्यमंत्री त्यासोबतच प्रशासन याच मंत्रालयाच्या 6 मजल्यावरती काम करत असतं आणि राज्यातील महत्त्वाचे निर्णय याच मंत्रालयातून मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेतले जात असतात। या मंत्रालयामध्ये अभ्यागतांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे महायुती सरकारने निर्णय घेतला की या मंत्रालयात जर प्रवेश करायचा असेल तर अधिकृतरित्या डिजी प्रवेश, एक डिजी प्रवेश नावाचं ॲप आहे, ते बघा समोर इथं प्रत्येक ठिकाणी हे म्हणजे खिडक्या या ठिकाणी या डिजी प्रवेशमध्ये अधिकृतरित्या तुम्ही स्वतःची नोंदणी करायची नावाची, तिथे स्लॉट असणार आणि त्या स्लॉटनुसार तुम्हाला या मंत्रालयात प्रवेश दिला जाणार आहे। आणि हे सगळे 5 काउंटर आहे, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही त्याची नोंदणी करणार, स्लॉट घेणार, इथं आल्यानंतर तुम्हाला तो QR कोड येथे दाखवायचा आहे आणि तो QR कोड दाखवल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं एक डिजी प्रवेश म्हणून याचं कार्ड दिलं जातं। मात्र हे कार्ड घेऊन गेल्यानंतर ते कार्ड या ठिकाणी ठेवण्यात आले, जर जो आपण म्हणतो ना कार्ड टाकून द्यायचं, ती प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही आहे। कारण की हे कार्ड अनेकांनी आपल्या घरी घेऊन गेलेले आहेत। ची सूत्रांकडनं माहिती मिळते तब्बल 10,000 अशा प्रकारचे कार्ड या पेटीत टाकले गेलेले नाही आणि त्यामुळे आता बाकीच्या अभ्यागतांसाठी कार्ड आणायची तरी कुठून, म्हणजे ह्या कार्डचा एक महत्त्वाचा घोटाळा। म्हणजे जे या ठिकाणी मंत्रालयात आपले कामं घेऊन येत असतात त्यांनी अशा प्रकारचे कार्ड घेतल्यानंतर जाताना या अशा प्रकारच्या पेटीमध्ये टाकायला पाहिजे होतं, मात्र तसं झालेलं नाही आहे। हा अतिशय ही चुकीची गोष्ट समोर येत आहे। ज्यांनी हे कार्ड घेतले आहे त्यांनी हे कार्ड टाकायला पाहिजे होते आणि त्यामुळे आता एक नवीन कडक असा इशारा हा प्रशासनाकडनं दिला जातो। हे कार्ड तुम्हाला जर दिलं, तुम्ही डिजी प्रवेशाच्या माध्यमातून मंत्रालयात जर प्रवेश केला तर हे कार्ड तुम्हाला परत जाताना म्हणजे तुमचं काम आटोपल्यानंतर तुम्हाला परत करायचं। साधारणतः या डिजी प्रवेश ॲप ज्या कंपनीकडे कंत्राट देण्यात आलं आहे त्या कंपनीकडनं संबंधित लोकांकडे हे कार्ड परत मागण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि त्यातील तब्बल 300 कार्ड हे परत मिळाले। खरं तर अशा प्रकारचे कार्ड तुम्ही जर घरी घेऊन जात असाल त्याचा कुठलाही उपयोग तुम्हाला होणार नाही, कारण हे कार्ड त्या दिवसापुरतं आणि त्या स्लॉटपुरतं ते मर्यादित आहे। मात्र अनेकांनी नजरचुकीने किंवा गडबडीत हे कार्ड आपल्या खिशात ठेवून गेल्यामुळे मंत्रालयात जाणाऱ्या अभ्यागतांसाठी महाराष्ट्रभरामधनं आपले काम घेऊन या मंत्रालयात येत असतात आणि हे कार्ड आपण या कार्डच्या माध्यमातून प्रवेश करत असतो। कारण यावरती जे स्कॅन कोड दाखवला आहे, हा स्कॅन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं फेस रीडिंग होतं आणि त्यानंतरच मंत्रालयाच्या आवारात तुम्हाला प्रवेश मिळत असतो। मात्र ही कार्ड परत जाताना देणे ही अनिवार्य आहे, मात्र ही कार्ड अनेकांच्या म्हणजे त्यांच्या लक्षात आलं नाही किंवा गडबडीत ते विसरून खिशात घेऊन गेले, मात्र त्याचा फटका हा इतरांना आता बसणार आहे। कारण या कार्ड जे 10,000 कार्ड गहाळ झाल्याचं समोर येत आहे सूत्रांकडनं, ते 10,000 कार्ड कशा प्रकारे आता या कंत्राट दिलेली कंपनी रिकवर करते आणि जर तुम्ही कार्ड परत केलं नाही तर तुम्हाला दुसऱ्यांदा डिजी प्रवेशच्या माध्यमातून मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही। कारण की ज्यांना कार्ड इश्यू केलं जातं त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीला दिलेलं कार्ड नंबर इथं मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही जरी हे कार्ड घरी घेऊन गेला तर संबंधित ज्या डिजी प्रवेश ॲपच्या ज्या कंपनीला कंत्राट दिलं आहे त्या कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला फोन येऊ शकतो आणि त्यावर कारवाई म्हणून, कडक कारवाई म्हणून दुसऱ्यांदा तुम्हाला कार्ड इश्यू केलं जाऊ शकत नाही, अशी देखील माहिती समोर येत आहे। त्यामुळे कृपया कोणी अशा प्रकारे जर आपलं डिजी प्रवेश ॲपच्या माध्यमातून आपलं रजिस्ट्रेशन केलं, स्लॉट घेतला, हे मंत्रालयातून कार्ड तुम्हाला मिळालं, तुम्ही मंत्रालयात प्रवेश केला, काम केलं आणि ते काम झाल्यानंतर हे कार्ड तुम्ही
जाताना या बॉक्समध्ये टाकायला विसरू नका, असं आवाहन लेट्सअपच्या माध्यमातून मी करत आहे. खरं तर प्रत्येकाला माहिती मंत्रालयात कोणीही रिकाम्या कामासाठी येत नसतं. काही कामं असतात जे स्थानिक लेवलला, जिल्हा लेवलला, तालुका लेवलला होत नाही. त्यामुळे अनेक लोक आपले काम थेट मंत्रालयात घेऊन येत असतात आणि ते मंत्रालयात आल्यानंतर खरंच तीच व्यक्ती आहे का याच्यावरती निर्बंध आणण्यासाठी, म्हणजे जर आपण बघितलं असेल काही काळामध्ये म्हणजे गेल्या 2-3 वर्षामध्ये अशी माहिती समोर आली होती की मंत्रालयात अनेक गर्दी असायची. म्हणजे जिथं जावं तिथं गर्दी, प्रत्येक फ्लोअरवर गर्दी होती. रिकामे माणसांची गर्दी वाढली, त्याला कुठंतरी ब्रेक लावा या उद्देशाने हा महायुती सरकारच्या काळात हा निर्णय घेतला गेला आणि त्या अनुषंगाने हा एका कंपनीला डीजी प्रवेश ॲपच्या माध्यमातून त्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं आणि त्यानुसारच आता अनेक अभ्यागत या डीजी कार्डच्या माध्यमातून मंत्रालयात प्रवेश करत असतात. मात्र आता हे 10,000 कार्ड जे गहाळ झाल्याची माहिती समोर येत आहे, याविषयी अधिकृतरित्या बोलण्यास कोणीही तयार नाही. मात्र सूत्रांकडून ही माहिती मिळाली, त्यातले फक्त 300 कार्ड मिळाले आहे. तर ते सरकार आणि ज्या कंपनीला कंत्राट दिले ती कशा पद्धतीने रिकवर करते आणि यावरती कशा पद्धतीने निर्बंध लादले जातात आणि अजून कशा पद्धतीने कडक कारवाई ज्यांनी हे कार्ड आपल्याकडे सोबत घेऊन गेले त्यांच्यावर केली जाईल का, किंवा त्यांना याविषयी काही समज दिली जाईल का, हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.